मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की आज संपूर्ण भारतासह संपूर्ण जगामध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईदे मिलादुन नबीचा सण साजरा केला जातोय आणि संपूर्ण भारतामध्ये विविध पद्धतीने हा सण साजरा केला जातोय। तर याच प्रकारे आज अहमदनगर शहरातील शेख मुदस्सर माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक मित्रमंडळ व त्याच प्रकारे एकता पत्रकार संघ यांच्या वतीने तपोवन रोड या ठिकाणी असलेल्या या मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी आज खाऊ वाटप तसेच किराणा वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। काय अधिक माहिती द्याल आज या ठिकाणी तुमच्या फाउंडेशनच्या वतीने व एकता पत्रकार संघाच्या वतीने आज या हे जे विद्यार्थी आहेत मतिमंद विद्यार्थी जे आहेत यांना खाऊ वाटप तसेच किराणा वाटप करण्यात आलं, काय माहिती द्याल? आज मोहम्मद पैगंबर जे इस्लामचे प्रेषित होते त्यांच्या जयंती निमित्त आम्ही ज्या आपल्या समाजातील जे गरजू घटक आहेत त्यांना आम्ही खाऊ किराणा तसेच जीवनोपयोगी वस्तूंचं वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। आम्ही फक्त समाजामध्ये एक प्रेमाचा आणि बंधुत्वाचा एक भाव निर्माण व्हावा या उद्देशाने आम्ही या आश्रमामध्ये म्हणजे या शाळेमध्ये आम्ही हे खाऊ व इतर वस्तूंचे वाटपाचा कार्यक्रम घेतला। निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की संपूर्ण जगामध्ये मानवतेचा संदेश देणारा हा दिवस मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतीये। फारुख शेख आपल्या सोबत आहेत। फारुख जी, काय माहिती द्याल? तुम्ही देखील सामाजिक कार्यात अग्रेसर असता, आज या ठिकाणी मतिमंद मुलांसाठी आज खाऊ वाटप तसेच किराणा वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। माजी नगरसेवक मुदस्सर अहमद यांनी जे उपक्रम इथं केला मुकबधीर शाळेत, तर हे चांगलं उपक्रम आहे। हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या जयंतीनिमित्त हे उपक्रम सगळ्यांनी करायला पाहिजे। निश्चितच या ठिकाणी आपल्या सोबत अफसर शेख आहेत। अफसर जी, काय माहिती द्याल आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही पाहता? आपण जर पाहिलं हा जो घटक आहे जे मतिमंद मुलं असतात कुठेतरी यांच्याकडे दुर्लक्ष समाजात होतं आणि त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करण्याचं काम आज या ठिकाणी प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त शेख मुदस्सर अहमद इसाक व एकता पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आलं, काय माहिती द्याल? प्रथम तर मी मुदस्सर यांचं आणि त्यांच्या पत्रकार संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण की पहिल्यांदाच नव्हे तर यांच्या अनेक असे कार्य आहेत जे सांगायला सुद्धा दिवस कमी पडेल, कारण की मुदस्सर हे प्रत्येकाच्या घटकासाठी काम करतात। याच उदाहरण आज आपण बघताय की मतमंद मुलांना त्यांनी खाऊ वाटप करून किराणा दिलेला आहे, वृक्षारोपण आहे। म्हणजे मुदस्सरांचं समोर आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक करतोय असं नाहीये, त्यांनी विचार कसा केला बघा, पर्यावरणाचा बी विचार केला, मनुष्य जीवनाचा बी विचार केला आणि आपला काय आपण काय वागायचंय कसं राहायचंय याचं जागतिक उदाहरण म्हणजे मुदस्सर आणि बाबा सय्यद आहेत की ह्यांना मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून काही त्यांना भविष्यामध्ये मदत लागेल, मानव विकास परिषद असेल किंवा पत्रकार संघाच्या माध्यमातून असेल, मी सदैव त्यांच्या पाठीशी राहील। एवढंच बोलून जय जय महाराष्ट्र। निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती आज मोठ्या उत्साहात ईदे मिलादच्या स्वरूपात संपूर्ण जगामध्ये साजरी होताना आपल्याला दिसते। आणि अहमदनगर मध्ये जर विचार केला आपण तर विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। त्याच पद्धतीने आज तपोवन रोड या ठिकाणी शेख मुदस्सर अहमद इसाक मित्रमंडळ आणि एकता पत्रकार संघाच्या वतीने आज मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी खाऊ वाटप करण्यात आलं। त्याचप्रमाणे किराणा आणि वृक्षारोपण कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला।